कव्हर घालायला लागेल, त्या कव्हरला अजून एक कव्हर घालावं लागेल, मग ते कव्हर माझ्या दप्तरात टाकावं लागेल, मग दप्तर मला माझ्या खांद्यावर यावं लागेल, मग दप्तरी जपावं लागेल, ते खोके जपावं लागेल, खोक्यातल्या मधलं लॅपटॉप कव्हर, लॅपटॉपच्या कव्हरमधील लॅपटॉपला लावलेलं कव्हर आणि त्या कव्हरच्या मधला हा लॅपटॉप. इज्जत लुटल्या गेली नाही तरी चालेल, ह्याच्या गावात लॅपटॉप मात्र नाही लुटला गेला पाहिजे, कारण हप्त्यावर आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ह्याच्या गावात गाईज 5 वर्षांपूर्वी तुमच्या भावाने वन साइड ऍपलच्या फर्जीची अनबॉक्सिंग केली होती आणि आज 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा तो क्षण तुमच्या भावाच्या आयुष्यात आला. ह्याच्या गावात बडाल टेल यू दुःख. 5 वर्षांपूर्वी पण तुमच्या भावाला कोणी काही पाठवत नव्हतं. आईच्या गावात त्यांच्या मारली डुकरं 100 आणि 5 वर्षानंतर पण तुमच्या भावाला कुणी काही पाठवतात नाही हो. अरे काय लाजाबिजा आहे की नाही आईच्या गावात या सोशल मीडियावरच्या पोरींचा बरं आहे. एकदा का डुंगन थोबाड आणि बगल रंगवली आणि असं डुंगन हलवलं की 2 टाइम डीएम, 4 टाइम कोलॅब आणि 50 टाइम कन्फर्म त्यांना जेवायला भेटतं. मात्र तुमच्या भावाची पुरुषाच्या आयुष्याची अवस्था हो, अहो एवढे घाम गाळू गाळू, देहदंड भोगू भोगू, कष्ट घेऊ घेऊ तुमच्या भावाच्या जिंदगीची आयुष्याची अवस्था इज स्टील वंदनीय, निंदनीय, नॉनसेन्स. पण म्हणलं नाही, समाजात हवा झाली पाहिजे, समाजामध्ये आपला दबदबा रुतबा मेंटेन झाला पाहिजे. मग भले माझ्या अंडरपॅन्टीला भोका पडले तरी चालतील. आणि असं म्हणून तुमच्या भावाने वन साइड कर केला. सकाळी उठलो आणि डायरेक्ट दणका दिला आणि बस कारण पैसे उडवून आलो. त्यामुळे आज पुन्हा एकदा आपण अनबॉक्सिंग करणार आहोत ऍपलच्या ह्या नवीन फर्चीचं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मी हे घेणार नव्हतो. मात्र ट्रम्प तिथं भांडू राहिला, इकडे तेलाचे पैसे वाढू राहिले, मोदीजी बसकन येऊन म्हणता नाही सोनं घ्यायचं नाही, माय गेली ना फाटून. न्यायेन राज्यम लवणेन. अरे कसे पैसे बाजूला काढले होते, म्हणलं चला सोनं नाणं घेऊ, इन्व्हेस्टमेंट करू. सरकारच नाही म्हणतंय, मग म्हणलं पैशांचं काय करू, म्हणलं मग द्यावा पैसे गुंतवून आणि घ्यावी ऍपलची ही 1 स्क्वेअर फुटाची फरशी. पहिले तुम्हाला सांगतो, मोठे खर्च करायला माझी फुटभर फाटती. कारण एकदा मोठे खर्च केले की नातेवाईकांना वाटतं अगं बाई यांचे तर चांगले दिवस आले आणि भस्कन फोन करता आणि पैसे उसने मागता. त्यामुळे सगळ्या नातेवाईकांना सांगायचंय माझे चांगले दिवस आलेले नाहीये, हप्त्यावर गेले, हप्त्यावर वर्षभर हप्ते फेडायचे. त्यामुळे भस्कन फोन करून मला वन साइड तुम्ही पैसे मागू नका, हप्ते पे ये सब. मित्रांनो, तर सुरुवात खोक्यापासून करूयात. खोक्याची क्वालिटी वन साइड आहे आईच्या गावात, मी तुम्हाला सांगतो. मात्र तुम्ही एकदा खोकं नीट पाहिलं तुम्हाला कळलं की इथं ऍपलवाल्याने एल लिहिलेला आहे. कारण ही गोष्ट जर तुम्ही घेतली तर तुमच्या जिंदगीचे हप्ते फेडताना तुमचे एल लागणार आहेत. त्यामुळे ऍपलने खोक्यावरच सांगितले बाईड एल आहे, तर ज्यांना त्यांच्या कपाळावर एल लावून घ्यायचं आहे त्यांनी ज्या एल गोष्टीला विकत घ्या, असं ऍपलवाल्यांनी क्लिअर कट सांगितले. खोक्याची बिल्डअप क्वालिटी वन साइड मस्त आहे गाईज. आता आपण खोको उघडूयात. ऍपलचं खोकं भस्कन कसं तरी उघडलं असं नसतं, रिचनेस असतो, एक श्रीमंती असते याच्यामध्ये. अमेरिकेतनं ते खूप विशिष्ट हवा या खोक्यामध्ये भारतात. जेव्हा तुम्ही खोकं खोलता तेव्हा त्या श्रीमंतीचा एक तुम्हाला अनुभव यायला पाहिजे, श्रीमंतीची एक प्रचिती यायला पाहिजे. म्हणून खोकं खोलल्यानंतर तुम्ही तुमच्या फुफ्फुसामध्ये दीर्घ श्वास घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे खोकं जे आहे हे भस्कन नाही उघडायचं, हे असं अलगद उघडायचं, असं हात धरायचा आणि अलगद हे खोकं उघडायचं. आणि एकदा का तुम्ही खोकं उघडलं की तुम्हाला कळेल श्रीमंतीचा एक वेगळा वास जो आहे तुम्हाला या खोक्यामधनं मिळतो. काहीच मन भरून तुम्ही हा वास घ्या. अमेरिकेतनं हा वास भरून तुम्हाला इथं पाडवतात. आणि मग एकदा का तुम्ही ते खोललं की वन साइड तुमच्या समोर असते ऍपलची 1 स्क्वेअर फुटाची फरशी. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी आपण गावाकडची 2 गुंठा जमीन विकून ऍपलची 1 स्क्वेअर फुटाची फरशी विकत घेतली होती. मात्र यंदा एवढी बेकार महागाई आहे की जमिनीला तर भाव नाहीच आहे आणि हे विकायचं म्हणलं आणि हे घ्यायचं म्हणलं तर हप्त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही घ्यायचं. तुम्हाला वाटत असेल की का बरं घेतला, तर एकदम उद्देश सेम आहे. सगळ्या ऍपलच्या गोष्टी लोक त्यासाठीच घेतात, म्हणजे हवा करायला. मित्रांनो, 5 वर्ष आले आपण एकच लॅपटॉप वापरत होतो. मला कळलं की 4-5 लोकांमध्ये आपली इज्जत, आपला हवा कमी होऊ राहिली. म्हणलं भाई घरी ना घरी कम्प्लीट तुम्हाला सांगतो कांदा चपाती खायला इच्छा गावात, पण समाजात आपली हवा मेंटेन पाहिजे. आता ऍपलची जी फरची आहे ही जर तुम्हाला खोलायची असेल तर भस्कन इकडे तिकडे बोटं घालू नका, याच्यावर घासू नका. असा वन साइड हात धरायचा आणि वन साइड ढकलायचं. का तुम्ही वन साइड ढकललं की ऍपलची ही जी फरची आहे ही तुमच्या हातामध्ये येते. मात्र याच्याकडे आपण नंतर वळू गाईज, नंतर ही डिस्कशन करू. ऍपल तुम्हाला पहिले तर प्रेमपत्र देतात. एवढे तुम्ही लाखभर रुपये त्यांच्या घरी देतात. स्टीव्ह जॉबचं घर त्यांच्या नसतानाही चालावं म्हणून तुम्ही एवढा मोठा खर्च करता, तर तुम्हाला एक प्रेमपत्र जे आहे हे ऍपलवाले देतात. हे दिसायला खूप जाड आहे गाईज, तुम्हाला असं वाटेल की वा, मात्र प्रत्येक जाड गोष्ट ही चांगलीच असते असं नाहीये गाईज.
या जाड गोष्टीमध्ये तुम्हाला एक बारीक पत्र मिळतं आणि या बारीक पत्रामध्ये मग ॲपल तुम्हाला सांगतं की बाबा ही मॅकबुक एअर जे तुम्ही घेतले ज्याच्यानं तुमची समाजात हवा होणार आहे याचा नीट वापर जो आहे हा तुम्ही कसा करायचा अशी नॉनसेन्स इन्फॉर्मेशन ॲपल याच्यामध्ये देतं. इट्स नॉट ऑफ आर यूज. मात्र ॲपलवाल्यांनी ह्या वेळेस आपल्यावर उपकार केलेले असतात आणि तुम्हाला चार्जर सुद्धा दिलेला आहे. ॲपलवाल्यांनी इज्जत दिलेली आहे समाजाला. आणि चार्जर आपण बघू शकता वन साइड मस्त गोरं गोमट चार्जर टवटवीत आणि ॲपलचा रंगाचा जो लॅपटॉप तुम्ही घेणार त्याचीच केबल तुम्हाला मिळणार. मात्र टाईप सी तुम्हाला वाटतं केबल असेल? नाही. टाईप सी तुम्ही आहात, टाईप सी मी आहे. आपल्या कपाळावरती टाईप सी लिहायला पाहिजे. ॲपलने ठरवलं की काय बदलायचं. मागच्या वर्षी भेंडी लाखभर रुपयाला लोकांना चंदन लावले, या टायमाला लावायचं असेल तर काय बदलायचं. तर महान पुरुषाने ठरवलं की आपण चार्जिंगचं सॉकेट बदलू. त्यामुळे मागच्या वर्षापर्यंत टाईप सी होता, या वर्षी ॲपलने एक वेगळंच टाईप YZ शोधून काढलंय. चार्जर आपण बाजूला ठेवू मित्रांनो. त्या चार्जर नंतर एवढ्या मोठ्या खोक्याचं काही घंटा उपयोग नाहीये. इट इज जस्ट अ खोकं. मात्र ॲपलचं असल्यामुळे तुम्ही ते जपून ठेवलं पाहिजे. आणि एकदा का तुम्ही झाकण लावलं का म्हणे हे खोकं जे आहे हे ऑटोमॅजिकली खाली पण जातं. इज्जत आहे ब्रो, इज्जत आहे. मग येते ॲपलची फरची. आईच्या गावात मी सांगतो हा रंग आहे ना, हा रंग, या रंगाचं नाव मिड नाईट ब्लू आहे. मध्यरात्री निळा. म्हणजे हा श्रीमंत लोकांचा काळा रंग आहे, कारण ते ब्लॅक नाही म्हणत. हा मिडनाईट ब्लू आहे. शेक्सपियर म्हणला होता व्हॉट्स इन नेम, नावात काय आईच्या गावात. मात्र या मिडनाईट ब्लूच्या नावातच सगळे. एकदा का ही गोष्ट तुम्ही तुमच्या पदरामध्ये पाळून घेतली, या गोष्टीचे हप्ते फेडायला तुम्हाला मध्यरात्री तुमचे नको ते अवयव काळे निळे होईस्तोर घासावे लागणार आहे. आणि याचंच प्रतीक म्हणून ॲपलवाल्याने याचं नाव ठेवलंय मिडनाईट ब्लू. जसा लॅपटॉप तुमचा काळा निळा आहे तसेच तुमचे ठुमणं पण होणार आहेत. मग हे जे मटेरियल आहे ॲपलवाले म्हणतात की हे स्पेस ग्रेड ॲल्युमिनियम आहे. म्हणजे ही गोष्ट जर तुम्ही अंतराळात जरी घेऊन गेले तरी याचं ॲल्युमिनियम जे आहे हे मजबूत राहील. पहिले तर मला प्रश्न पडलाय की कोणत्या केळ्याला असं वाटलं की लॅपटॉपला स्पेस ग्रेड ॲल्युमिनियमची गरज आहे. अरे स्पेस ग्रेड ॲल्युमिनियमचा चंदन लावून 2-2, 1.5-1.5, 10 लाख रुपये किडनॅप विकायची पाळी तुम्ही आणता. पण हा माणूस झक मारायला हे लॅपटॉप घेऊन अंतराळात जाणार आहे का? अवकात आहे का आमची? अवकात आहे का आमची स्पेसला जायची? अरे नाशिकवरनं पुण्याला मी त्या शिवशाही बसमध्ये गेलो, 2 महिने हवा करतो मित्रांसमोर का भेंडी AC मध्ये उडवस केल्याशिवाय हालत नाही. अवकात आहे माझी स्पेसमध्ये घेऊन जायची. अरे मोदी सरकार पेट्रोल 140 रुपये, 130 रुपये, 120 रुपये, 110 रुपये कधी जाईल कळत नाहीये. आणि तुम्ही लॅपटॉप देऊ राहिले स्पेस ग्रेडचे. अरे माझ्या घरच्या 4थ्या मजल्याच्या वर घर घेते नाही, कारण भीती वाटते उगाच हवेत गेल्यासारखं वाटेल. आणि लॅपटॉप मात्र स्पेस ग्रेड ॲल्युमिनियमचा आहे. त्या गावात मित्रांनो हा 13 इंचाचा आहे लॅपटॉप. लॅपटॉप आहे 13 इंचाचा. याच्यामध्ये 2 व्हर्जन तुम्हाला मिळतात, एक 13 इंचाचा आणि एक 15 इंचाचा. 13 इंच आणि 15 इंचामध्ये 2 इंचाचा फरक आहे मित्रांनो. मात्र ह्या 2 इंचाची काय किंमत आहे? ह्या 2 इंचाची किंमत डायरेक्ट 30,000 रुपये गाईस. त्यामुळे 13 इंच जर तुम्ही घेतला तर 30,000 रुपये स्वस्त पडेल. आणि 2 इंच वाढवून जर 15 इंचाचा घेतला तर तुम्हाला घापकन 30,000 रुपये जास्ती लागतील. म्हणजे तब्बल 3 ते 4 हप्ते जास्ती. माझ्या अंडरपॅन्टीला भोकं पडलेत गाईज. मी म्हणलं नाही 15 इंच एवढा माज आपल्याला शोभत नाही. आपण पिझ्झाच मध्ये फक्त इंच पाहिलेत, लॅपटॉप पहिल्यांदा घेतोय एवढा मोठा एवढा महागाचा. त्यामुळे म्हणलं नाही 13 इंचावर आपण आपली भूक भागवली पाहिजे. मित्रांनो आता मी हा तुम्हाला मॅकबुक खोलून दाखवतो. खोलण्यासाठी पण मी तुम्हाला सांगतो एक वेगळी फिलिंग तुम्हाला लॅपटॉप खोलल्यानंतर येते. लॅपटॉप खोलल्यानंतर तुम्ही डायरेक्ट स्वर्गाचे दरवाजे उघडलेले आहेत, डायरेक्ट ब्रह्मांड खोललंय असा फील तुम्हाला येतो. आणि म्हणे हा लॅपटॉप तुम्ही एका बोटाने पण उचलू शकता, उघडू शकता. असं बोट लावलं, वन साइड लॅपटॉप उघडलाय गाईस. बस एकदा का तुम्ही लॅपटॉप उघडला तर मध्येच सगळं नॉर्मल लॅपटॉप सारखंच आहे. जुना पण असाच होता, नवीन पण असाच आहे. उलट्या याच्यामध्ये 1 इंचचा डिस्प्ले काढून गेले. आधी सारखाच आहे. मित्रांनो मॅकबुक घेतल्यानंतर इथे तुम्हाला एक बोट लावायची जागा दिलेली आहे. आयुष्यामध्ये लोकांच्या इकडे तिकडे जाऊन बोटं घालण्यापेक्षा, याच्या त्याच्या जिंदगीमध्ये जाऊन बोटं करण्यापेक्षा तुम्हाला ॲपलने इथे एक जागा दिली. इथं तुम्ही तुमचं बोट लावायचं आणि बोट लावलं का लॅपटॉप ऑटोमॅटिक अनलॉक होतो गाईज. त्यामुळे तुमचं गलिच्छ बोट ठेवायला ॲपलने तिथे एक जागा दिली आहे. याचे पण पैसे त्यांनी वन साइड तुमच्याकडनं घेतले आहेत. ॲपल घेतल्यानंतर काही तुमचा मोकार खर्च वाढतो, कारण ही एकदा तुम्ही तुमच्या पदरात पाडून घेतलं का तुम्ही गरीब कॅफेमध्ये जाऊन नाही बसू शकत. नाही,
हे असं घेऊन तुम्ही कुठेतरी गेले, 30-40 रुपयाचा चहा पिला, इज्जत जाती. काहीच लोकांना असं गॅरंटीने कळतं की तुम्ही हप्त्यावर घेतले. त्यामुळे एकदा का तुम्ही लॅपटॉप घेतला मॅकबुकचा, म्हणजे ॲपलची मॅकबुक घेतली की तुमचा खर्च वाढतो. तुम्हाला महागड्या कॉफीमध्ये जावं लागतं, महागड्या रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. 30 रुपयाची गोष्ट तुम्हाला 300 रुपयाला घ्यावी लागते, कारण इज्जत मेंटेन झाली पाहिजे. त्यामुळे हप्त्याबरोबर तुमचा 200-500 रुपयाचा हा वैयक्तिक वेगळा खर्च जो आहे हा पण वाढणार आहे गाईज. आणि आता हे ॲपलचं आहे, याला कवर घालायला लागेल, त्या कवरला अजून एक कवर घालावं लागेल, मग ते कवर माझ्या दप्तरात टाकावं लागेल, मग दप्तर मला माझ्या खांद्यावर घ्यावं लागेल, मग दप्तरी जपावं लागेल, ते खोके जपावं लागेल, खोक्यातल्या मधलं लॅपटॉप कवर, लॅपटॉपच्या कवरमधील लॅपटॉपला लावलेलं कवर आणि त्या कवरच्या मधला हा लॅपटॉप. इज्जत लुटल्या गेली नाही तरी चालेल ह्याच्या गावात, लॅपटॉप मात्र नाही लुटला गेला पाहिजे, कारण हप्त्यावर आहे. तुमच्या ॲपलच्या फर्चीबद्दल काय विचार मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत मी पुढच्या व्हिडिओची तयारी करतो. हप्ते फेडायचे आहेत.